पुण्यामध्ये पुढचे 2 दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर घाटमाथ्यावर जोरदार आणि काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळ कंटेनर कार, दुचाकी आणि एसटी बसचा भीषण विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये उद्योजकाचा कार चालक आणि दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. शिरूर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पुण्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. दुचाकी पार्क केल्यानंतर काही वेळामध्येच ती गायब झाल्याचं निदर्शनास आलंय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आता चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावर 40गाव फाट्याजवळ पोलिसांनी कारची तपासणी केली. वाहनातून 6,67,000 रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला, गुटखा जप्त करण्यात आला. वाहनासह एकूण 11,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. नाशिकच्या नांदगावमध्ये पहाटे अज्ञात चोरट्यांनी मालेगाव रोडवरच्या रत्नपारखी मळ्यातून घरासमोर लावलेली बुलेट चोरून नेली. चोरीची घटना आणि चोरटे देखील सीसीटीव्हीत चित्रित झालेत. पोलिसांकडून फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 अतिक्रमणांवर मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागानं कारवाई केली. हे अतिक्रमण देवळाई चौक ते सोलापूर धुळे हायवेला जोडणाऱ्या 80 फूट रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होतं. त्यामुळे ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं मनपानं स्पष्ट केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग अखेर पूर्णपणे थांबवण्यात आला. धरणाच्या वरच्या भागातून येणारी पाण्याची आवक पूर्णपणे थांबली. त्यामुळे धरणाचे 18 दरवाजे बंद करण्यात आले. आता धरणामध्ये सध्या 94% पाणीसाठा आहे.